नमस्कार. वार्ड क्रमांक 133चे माजी नगरसेवक परमेश्वर कदम यांच्या विशेष सहकार्याने या मॉडर्न स्कूलच्या शाळेमध्ये एक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. नमस्कार. मुंबईच्या घाटकोपर पूर्वेतील वॉर्ड क्रमांक 133 कामराजनगर येथे मॉडर्न स्कूल या ठिकाणी राष्ट्रीय बालिका दिन या ठिकाणी संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी कुमारी निर्मिती भीषण कानडे नगरसेविका वार्ड क्रमांक 133च्या या ठिकाणी उपस्थित होत्या. तसेच वार्ड क्रमांक 133चे शिवसेनेचे शाखा प्रमुख मधु पाटेकर या ठिकाणी उपस्थित होते. तसेच ज्येष्ठ शिवसैनिक भीषण कानडे सर या ठिकाणी उपस्थित होते. शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या व शिवसैनिक या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित होते. राष्ट्रीय बालिका दिन या कार्यक्रमाला मुलींना विशेष मार्गदर्शन करण्याकरिता कामराजनगरमधील डॉक्टर सीमा थोरात या ठिकाणी उपस्थित होत्या. तसेच बालिका दिन निमित्त या ठिकाणी घाटकोपर पूर्वेतील पोलीस ठाणे पंतनगर येथून API गमले मॅडमसह संपूर्ण टीम या मुलींना मार्गदर्शन करण्याकरिता या ठिकाणी उपस्थित होत्या. या शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका व तसेच या ठिकाणी संस्थापक या ठिकाणी उपस्थित होते. मुंबईच्या घाटकोपर कामराजनगरमध्ये आज या ठिकाणी आपल्यासोबत आहेत नगरसेविका निर्मिती कानडेजी. कानडेजी, काय सांगाल, या ठिकाणी आज शाळेच्या कार्यक्रमामध्ये आपण या ठिकाणी सहभागी झालात, त्याबद्दल काय बोलाल? सर्वप्रथम तर आज राष्ट्रीय बालिका दिवस आहे, त्याच्या मी सर्व आपल्या ज्या बालिका आहेत त्यांना मी शुभेच्छा देते. आणि आज आम्ही हा उपक्रम इथे मॉडर्न मीडियम स्कूलच्या माध्यमातून आम्ही हा राबवलेला आहे. इथल्या काही ज्या बालिका आहेत त्यांना आपल्या शैक्षणिक किंवा सांस्कृतिक, डॉक्टर रिलेटेड आणि आपली सुरक्षा कशी करायची या बाबतीत आम्ही छोटासा एक उपक्रम राबवला होता त्या पक्षाच्या मार्फत. तर तो उपक्रम छानरित्या पार पडलेला आहे. परत इथल्या जे काही आपले शिक्षक आहेत त्यांनीही आम्हाला हा मंच उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्यांचंही खूप चांगल्या प्रकारे त्यांनी सहकार्य केलेलं आहे. तर ज्या बालिका आहेत त्यांना चांगल्या प्रकारे आम्ही मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हा छोटासा प्रयत्न आमच्याकडनं असं ॲज अ समाजाची सेवा म्हणून आम्ही करत आहोत. तर हा उपक्रम आम्ही इथे पक्षाच्या वतीने जी क्या बताएंगे इन सुरक्षा के बारे में? मुंबई पुलिस भी यहाँ पर आई थी, उसके बारे में क्या बताएंगे आप? आज जो राष्ट्रीय बालिका दिन है उसकी शुभकामनाएं मैं समस्त बालिका को देना चाहती हूँ. और इस शुभ अवसर पर हमारे जो मॉडर्न इंग्लिश स्कूल के माध्यम से हमने ये उपक्रम आयोजित किया था. और उनके जो टीचर्स हैं, उनके जो प्रिंसिपल है तिरुपति सर, उन्होंने हमें अच्छे से बहुत सपोर्ट किया है. और बच्चों को हम लोग ने अच्छी तरीके से मार्गदर्शन किया है, कैसे हम अपनी सुरक्षा कर सकते हैं, हम लोग कैसे क्लीन रह सकते हैं, हमें आगे कैसे पढ़ाई करनी है. और बच्चों ने ही हमें बहुत अच्छी तरीके से हमें सहकार्य किया है. यहाँ हमें डॉक्टर सीमा थोरात और API NS गमले और तुषार कुंभार ऐसे मार्गदर्शक हमें मिले थे. उनका ही मैं धन्यवाद करना चाहती हूँ. हमारे साथ शाखा प्रमुख आहेत. शाखा प्रमुख, काय सांगाल, काय शुभेच्छा द्याल? आज राष्ट्रीय बालिका दिन आहे, त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि जो हा व्यासपीठ आपल्या मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलच्या तर्फे आम्हाला दिलेला आहे आणि आमचे निर्मितीताई कानडे आदरणीय परमेश्वर कदम साहेबांच्या आशीर्वादाने ते निवडून आलेले आहेत. आणि नेहमी प्रोग्राम घेत असं आम्हाला हे मॉडर्न स्कूल आपल्याला नेहमी सहकार्य करतात, रिस्पॉन्स देतात. आम्हाला इथे बोलवलं जातं, आमचा सन्मान केला जातो. म्हणून मी मांजरेकर सर आणि तिरुपती सर, मुगळी सर आणि सुरेश सर यांचेसुद्धा आभार मानतो. कारण हा मंच दिल्यामुळे आम्हाला काहीतरी लहान मुलांना शिक्षकांना सांगायचा योग येतो आणि त्या माध्यमातून सांगितल्यामुळे ते मॅसेज प्रत्येक चालीमध्ये प्रत्येक घरामध्ये जातो. त्यामुळे मी पुन्हा त्यांचा आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि आज बालिका दिन आहे, त्यामुळे त्या बालिका दिनामध्ये खूप खूप शुभेच्छा देतो. आपले सावित्रीबाई फुले यांचासुद्धा खूप खूप आभार मानतो. त्यांनी जर हा पुढे पायंडा नेला नसता ते लहान बालिकांना शिक्षणापासून वंचित राहायला लागलं असतं. त्यामुळे मी त्यांचासुद्धा आभार मानतो. धन्यवाद. आपल्यासोबत कानडे सर आहेत. आज राष्ट्रीय बालिका दिवस हा जो साजरा केला जातो आहे तो म्हणजे आपल्या स्वतंत्र भारताच्या पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या आणि त्यांनी 24 जानेवारी रोजी ही शपथ पंतप्रधानाची घेतली होती
त्या दिवसापासून हा राष्ट्रीय बालिका दिवस साजरा केला जातो. आणि राष्ट्रीय बालिका साजरा दिवस करण्याच्या पाठीमागे आणखी एक दुसरा उद्देश आहे, तो म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी या स्त्रियांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडले. त्यामुळे आज शिक्षणासाठी सर्वात जास्त पुढे असतील त्या म्हणजेच आपल्या स्त्रिया. आपल्या शिवसेना पक्षातून, शिवसेना शिंदे गटातून 29 नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि 29 नगरसेवकांपैकी 19 नगरसेविका या महिला आहेत आणि हे सर्व श्रेय सावित्रीबाई फुले आणि एकनाथ शिंदे साहेबांना जातं आहे, कारण त्यांनी पुढाकार घेऊन त्या महिलांना प्राधान्य दिलं. त्यामुळे जगाचं जे काही म्हणजे कोणत्याही कर्तृत्वान पुरुषाच्या पाठीमागे स्त्रीचा हात असतो, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असतील. जिजाबाई नसतात तर छत्रपती शिवाजी महाराज नसते, आणि जर सावित्रीबाई फुले नसत्या तर ज्योतिबा फुले नसते. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे सुद्धा त्यांच्या मातोश्री रमाई होत्या आणि त्यामुळे आज आपल्याला भारताला संविधान मिळालं, घटना मिळाली. आणि आज जो राष्ट्रीय बालिका दिवस आहे तो त्यामुळे आपल्याला साजरा करता येतो आहे. यामध्ये आपल्याला मॉडर्न शाळेने ही मुलं जी उपलब्ध करून दिली, त्यांचं सहकार्य या ठिकाणी वेळोवेळी होतं. आज इंग्रजी मीडियमची शाळा कामराजनगरमध्ये देऊन ती सगळी त्यांना उपलब्ध करून दिली. त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. आणि सर्व विद्यार्थ्यांना, या सर्व बालिकांना वॉर्ड क्रमांक 133च्या वतीने मी धन्यवाद देतो आणि आजचा कार्यक्रम या ठिकाणी सुंदर झाला असं जाहीर करतो. सर, आपल्यासोबत शाळेचे ट्रस्टी देखील आहेत. सर, काय सांगाल, आज नवनिर्वाचित नगरसेविका आपल्याला भेट देण्याकरिता शाळेमध्ये आल्या, आपल्याकडे काय अपेक्षा असेल? सर, शाळेमध्ये अशा प्रकारचे उपक्रम राबवले जातात आमच्याकडून मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी. परंतु आज जो शिवसेनेच्या वतीने नवनिर्वाचित नगरसेविका निर्मितीताई कानडे मॅडम यांनी जो उत्तमरित्या आम्हाला कार्यक्रम आयोजन करून दिलं, या कार्यक्रमासाठी उपस्थित मार्गदर्शक या ठिकाणी डॉक्टर मागवले होते, प्लस आपल्या पन्नागर पोलीस स्टेशनमधून API आले होते व त्याच्यासोबतच स्पोर्ट्सबद्दल मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी जे काही पाहिजे ते सगळ्या सुविधा त्यांनी घेऊन आल्यात व मुलांना उत्तमरित्या मार्गदर्शन दिले. त्यासाठी मी ताईंचं खरोखर आभार मानेन आमच्या शाळेच्या वतीने व उपस्थित आमचे सर्व शाखा प्रमुख मधुकर पाटेकर व कानडे सर यांचे मी आभार मानेन. आपण उत्तमरित्या आम्हाला हा कार्यक्रम या ठिकाणी दिला व आम्ही नक्कीच सांगतो की आपण जो मुलांना मार्गदर्शन केलं आहे ते नक्कीच आम्ही त्याचे पालन करू व मुलांना याच्या पुढेही अजून प्रोत्साहन कशा प्रकारे देते ह्याच्याबद्दल आम्ही पण अभ्यास करू. धन्यवाद. आपके स्कूल का कितना परसेंटेज होता है और ये एक स्कूल एक स्लम एरिया में है, उसके बारे में क्या बताएंगे? मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल जो है ये कितने मेहनत के बाद हम लोग ने ये स्कूल बनाया गया है और इस स्कूल को इतने अच्छा सुशोभित करने में श्री यहाँ के नगर सेवक श्री परमेश्वर कदम जब भी हमको कुछ भी संकट आता तो सबको अगर फ़ोन करते थे भी, सर आप टेंशन मत लीजिए, आप ये मत निश्चित रहिए, हम लोग आपका सहायता करेंगे हर एक चीज़ में कंस्ट्रक्शन में हो, एजुकेशन में हो, हर एक चीज़ में वो हर टाइम हमको दिन रात हम लोग को कॉपरेशन करता था. उस कॉपरेशन से ही, उस मदद से ही आज हम लोग यहाँ पर कामराज नगर में 1500 बच्चों को हम लोग शिक्षा दे रहे हैं. अगर इस जगह अगर परमेश्वर कदम ने हमको नहीं दिया, अगर इस जगह पे, अगर स्कूल का जगह पे अगर झोपड़ा होता तो खाली आबादी बढ़ता था, लेकिन इस कामराज नगर में एक अच्छा बच्चों को एजुकेशन देने का नहीं होता था. इसके लिए परमेश्वर कदम साहब ने ये सोच के उधर घर बनने से अच्छा और एक स्कूल बनाएगा तो एक मंदिर का जैसा एक स्कूल बनेगा तो यहाँ का लोगों को एक कम फीस में बच्चों को शिक्षा मिलेगा. इस मकसद से साहब ने हमको बुला के, सर आप लोग यहाँ पर अच्छा शिक्षा दीजिए, मैं आपके साथ में हर टाइम खड़ा रहूँगा, इस बोल के उन्होंने इस तरह का ऐसा मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल को हमने तैयार किया. उसके बाद अभी इस साल 2025 और 26 में और अभी निर्मिती ताई नए न्यू कैंडिडेट के माध्यम से निर्मिती ताई आप कॉरपोरेटर बने हैं. उनका भी परमेश्वर कदम साहब का जैसे स्वभाव है, जो परमेश्वर कदम के साथ अंदर जो
कारपोरेटर नगर सेवक का जो क्वालिटी है, जो नगर सेवक में रहना चाहिए क्वालिटी, वो क्वालिटी निर्मित ताई में है। इसके लिए उनको अच्छे वोटों से, अधिक मेजॉरिटी से यहाँ का 133 वार्ड में निर्मित ताई चुन के आई है और वो परमेश्वर कदम सर के जैसे ही वो काम करेगी, ये आशा करके। सर आपका 2025 का परसेंटेज कितना था? 2025 का 93 सर, 93। 2012 का हमारा फर्स्ट बैच है, 2012 का फर्स्ट बैच है। वहाँ से लेके अभी तक हम लोग देखो वहाँ पर डिस्प्ले लगा है, डिस्प्ले है, वहाँ पर डिस्प्ले पे पूरा लिखा है 93, 83, 86 यही परसेंट है। एक स्लम में रहने के बावजूद भी, ये स्कूल एक स्लम में रहने के बावजूद भी यहाँ पर बच्चे लोग ने 80 का ऊपर परसेंटेज लाया है।